नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणींनो, कुकर गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, एक चमचा जिरे घातलेले आहेत, एक कांदा उभा आडवा चिरून घातलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे, खलबत्त्यामध्ये ठेसून घातलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। कांदा आणि हिरवी मिरची छान झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 टोमॅटो टाकलेले आहेत। आता एक बटाटा टाकलेला आहे। बटाटा आणि टोमॅटो छान असं फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये घातलेले आहे शिमला मिरची घातलेली आहे, फुलगोबी घातलेली आहे, थोडे आपल्या घरात ज्या वेळेस थोड्या थोड्या भाज्या उरतात ना त्या भाज्याचा अशा पद्धतीने वापर करायचा आहे। मुठभर शेंगदाणे घातलेले आहे, धनेपूड घातलेली आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचा सांबार मसाला घातलेला आहे। आता 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पण यामध्ये टाकलेली आहे। 10 ते 15 मिनिटं अगोदर तांदूळ आणि डाळी धुवून ठेवलेल्या होत्या, पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे। आता जितक्या डाळी आहेत ना, म्हणजे तांदूळ आणि डाळ जितकं झालेलं आहे 2 वाटी आहे तर त्याच्यात 3 पट पाणी घातलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता मस्त झाकण लावून 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। तुम्हाला एकदम सुक्की खिचडी हवी असेल तर थोडं पाणी कमी टाकायचं आहे आणि थोडी पातळ हवी असेल तर मस्त थोडंसं जास्त टाकायचं आहे, पण थोडी चिकट छान लागते, खायला अप्रतिम लागते। ज्यावेळेस दुपारच्या स्वयंपाकात कंटाळा येतो, रात्रीच्या स्वयंपाकात कंटाळा येतो, आपण बाहेर गेलेलो असतो, कधी आपल्याला कंटाळा येतो, मग झटकीपट होणारा पदार्थ आहे। हे पाहू शकता किती छान असं झालेलं आहे, खिचडी मस्त झालेली आहे आणि एकदम स्वादिष्ट झालेली आहे। यामध्ये मस्त असं वरतून गावरानी तूप टाकायचं आहे, साईडला लोणचं घ्यायचं आहे, मिरचीचं लोणचं घ्यायचं आहे, मी सलाड घेतलेला आहे, जे पाहिजे ते आपण घेऊन यासोबत खाऊ शकतो। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशा पद्धतीने खिचडी म्हणा, मसाले भात म्हणा करून पहा। पण यामध्ये आपण काहीच मसाले टाकले नाही, फक्त घरगुती मसाले टाकलेले आहेत आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये थोड्या भाज्या उरतात त्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत। अशा पद्धतीने मुलं भाज्या पण खाल्ल्या जातात आणि खायला पण अप्रतिम हलकं फुलकं जेवण आहे। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय।